रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. बघा, आज मी तुम्हाला अशी एक वनस्पती दाखवणार आहे. एक वनस्पती अशी सांगणार आहे की लहान बाळ आजारी होतात. लहान बाळ आजारी झाल्यानंतर लहान बाळाला ताप येणे, लहान बाळाला सतत दृष्टबाधा होत राहणे, रडणे, किरकिर करणे, लहान नुकतं जन्मलेले मूल सतत रडत राहणे, किरकिर करणे, आजारी होणे, याच्यावर एका वनस्पतीचा मी तांत्रिक उपाय सांगतोय. हा उपाय तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्यासाठी वनस्पती बघा इथं, त्यासाठी ह्या वनस्पतीचं नाव आहे बघा. इथं ही वनस्पती आहे बघा, इथं आहे, हे बघा इथं आहे. तर मोरपंखी किंवा राजहंस या नावाने ओळखली जाते. वेगवेगळ्या भागामध्ये ह्या वनस्पतीला वेगवेगळी नावं असू शकतात. तुमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीचं काय नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि याचा उपयोग काय होतो ते पण तुम्ही नक्की सांगा. मी केलेला उपाय आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे. तर चला, तुम्हाला मी ही वनस्पती दाखवते. ज्या दोन प्रजाती आहेत ती, याच्यामधली मी तुम्हाला जी प्रजाती कामी येते ती अगोदर दाखवतो. तर बघा, तर बघा, ही जी वनस्पती आहे ही बघून घ्या. हिला मोरपंखी म्हणतात किंवा राजहंस पण म्हणतात. हिच्या काड्या बघा अशा काळ्या असतात, हे बघा, आणि हिचे पानं मागून भुरकी असतात. ते जर अंगावर जर असे वठवले तर हे बघा वटतात असे, हे बघा, हे बघा, असे वटतात. असे भुरके भुरके पानं असतात, एकदम सफेद कलरचे पानं असतात. तर ही जी वनस्पती आहे ही अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण काळात किंवा रविपुष्य नक्षत्रावर, गुरुपुष्य अमृत योगावर ही वनस्पती तुम्हाला काढायची आहे. ही वनस्पती काढून ज्या वेळेस लहान बाळ किरकिर करतय, रडतय, किंवा त्याला नवीन दात येताना जुलाब होतात, मुलाला कुठलाही त्रास असू दे, लहान मुलाला काय करायचे, 1 इंचाचा तुकडा घ्यायचा आहे काडीचा, याला धूप दीप दाखवायचा आहे, आणि एक तांब्याचा ताबीज आणायचा आहे छोटा. तांब्याच्या ताबीज मध्ये ही एक काडी टाकायची आहे, एक मोरपीस टाकायचा आहे. एक काडी आणि एक मोरपीस टाका. तो ताबीज पॅक करा. काळ्या धाग्यामध्ये किंवा लाल धाग्यामध्ये बाळाच्या गळ्यामध्ये बांधा. बांधल्यानंतर मूल सतत रडणे, किरकिर करणे, किंवा त्याला हिरवे जुलाब होणे, दात येताना त्रास होणे, असा कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही. एकदम जबरदस्त आदिवासी भागातील हा तांत्रिक उपाय ह्या वनस्पतीचा आहे. तर ही वनस्पती बघा इथं पण आहे. तुम्हाला भुरकी पानं दाखवतोय बघा, हे बघा, इकडनं बघा हे भुरकी पानं असतात, हे बघा, आणि इकडनं असे असतात. तिला मोरपंखी किंवा राजहंस हे डबल डबल का दाखवतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. हे अंगावर ओढतंय, असं असं केल्यानंतर ओढतंय, हे बघा, हे बघा, असं वाटतंय, दिसतंय थोडं भुरकट, तर असं वाटतंय. त्याचप्रमाणे हिच्यासारखीच दिसणारी दुसरी एक वनस्पती ही बघा, ही बघा, हिच्यासारखी दिसणारी ही दुसरी वनस्पती आहे. लोक काय करतात, ही वनस्पती म्हणून हिचा उपयोग करतात, तर हिचा उपयोग होत नाही. हिच्यासारखी दिसते परंतु ही वनस्पती नाही. हिच्या काड्या सफेद असतात बघा, हे असं असतंय. हिच्या काड्या बघा काळ्या काड्या असतात, हिची पानं अशी असतात, मागून सफेद कलर असतो जो आपल्या अंगावर उठून राहतो. तर हे पारक आहे ह्या दोन वनस्पती मध्ये. तर हा फरक ह्या दोन वनस्पतीमध्ये आहे. तर तुम्ही ही वनस्पती ओळखायची आहे. बघा, तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे, तिच्या काड्या दाखवलेल्या आहेत. ती लहान बाळ किरकिर करणे, रडणे, त्याला दृष्टबाधा होणे, त्याला कुठलीही बाधा होणे, त्याच्यासाठी तांब्याच्या ताबीजमध्ये याची एक काडीनं मोरपीस टाकून जर तो ताबीज गळ्यामध्ये बांधला तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, बाळ रडायचं पण थांबेल आणि त्याला कुठलाही आजार होणार नाही. जोपर्यंत तो 5 वर्षाचा होते तोपर्यंत त्याला कुठलाही त्रास होत नाही, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. बघा, एकदम साधा सोपा उपाय आहे. वनस्पती शोधायची, सांगितलेल्या मुहूर्तावर काढून आणि वापरायची. चला, अशाच वनस्पतींच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.